नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मी प्राध्यापक नांगरे सुरेश शंकर. विषय भूगोल. इयत्ता 12वीची आपण 5 टॉपिकची माहिती घेतली होती आणि 5वा टॉपिक जो आहे त्यामध्ये आपण द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय आणि त्या द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये कोणकोणत्या प्रकारची कार्य केली जातात याविषयी आपण माहिती पाहिली होती. आणि त्यामध्ये द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे घटक, त्यानंतर द्वितीय कार्यक्रिया जगामधलं त्यांचं औद्योगिकरणाचं खंडनीय वितरण पाहिलं आपण, हे आपण माहीत पाहिलं. आज आपण प्रकरण 6चा अभ्यास करणार आहे. त्याचं नाव जे आहे ते आहे तृतीयक आर्थिक क्रिया. आता पेज नंबर 55वरती त्यामध्ये जरा विचार करा असा एक पॅरेग्राफ दिला आहे. त्याचं वाचन करून त्याच्याखालील जे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तर द्या असं एक त्यामध्ये 4 प्रश्न दिले आहेत. आता तृतीयक आर्थिक क्रियामध्ये जर पाहिलं, प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे याची माहिती घेतली आपण. प्राथमिक आर्थिक क्रिया ह्या जर पाहिल्या आपण तर निसर्गावर अवलंबून असतात. नैसर्गिक घटकांचा त्यामध्ये त्या ठिकाणी वापर केला जातो. नैसर्गिक साधनांचा वापर करून मानव आपले उपजीवन करण्याचं काम करतो. त्याची उदाहरणं पाहिली आपण. प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये शेती, पशुपालन, खाणकाम, मासेमारी अशा व्यवसाय समावेश केला जातो. आता द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय याची माहिती पाहिली आपण. त्या द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये कच्चा माल जो आहे त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करण्याचं काम या द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये केलं जातं. म्हणजे कारखानदारी जे आहे, कारखानदारी, कुटीर उद्योग यांचा समावेश जो आहे तो समावेश यामध्ये इथं केला जातो. याची आपण माहिती पाहिली होती. आता याच्यानंतर तृतीयक आर्थिक क्रिया जर पाहिल्या आपण तर प्राथमिक आणि द्वितीयक आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या प्राथमिक आणि द्वितीयक आर्थिक क्रियांना सहकार्य करण्याचं काम किंवा सेवा देण्याचं काम या तृतीयक आर्थिक क्रिया करतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचं इथं या ठिकाणी कार्य न करता या 2 उद्योग जे आहेत त्या 2 उद्योगांना सेवा देण्याचं काम प्रामुख्यानं या तृतीयक आर्थिक क्रियात केलं जातं. त्यामध्ये पेज नंबर 55वरती जरा विचार करा. खालील उतारा वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तर द्या असं एक पॅसेज दिलं आहे. आता पॅसेज कसा आहे तो आपण वाचूया प्रथम, मग त्याच्याखाली जे 4 प्रश्न जे आहेत त्या 4 प्रश्नाची उत्तर पाहणार. त्यामध्ये पहिलं वाचन करतोय मी. वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले 3 मित्र आहेत. त्यांनी एकाच कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांनी नवीन उद्योग स्थापन करण्यास ठरवले आहे. रोहित हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याने कला शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तो त्याच्या वडिलाचा शेतीचा व्यवसाय पण वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करीत होता. त्याला वाटत होते की त्याच्या 2 एकर शेतीतून निर्यातक्षम उत्पादने घ्यावीत. सेजल हा एक उद्योगपतीचा मुलगा आहे. त्याचा घाऊक पद्धतीने बेकरी उत्पादने तयार करून विक्रीचा व्यवसाय आहे. तिने शास्त्र शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तिला जलद विक्री होणाऱ्या वस्तूशी निगडीत उद्योजकता बनायचा आहे. तिसरा मुलगा आहे आसिफ. हा छोट्या हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याने कार्यक्रम व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. त्याला त्याची स्वतःची कार्यक्रम व्यवस्थापनाची कंपनी स्थापन करायची आहे. अशी 3 मुलांची इथं माहिती आहे. चांगल्या गुणांनी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ठरवले की एकमेकांना मदत करत स्वतःची कारकीर्द सुरू करावायची आहे. रोहित, सेजल आणि आसिफ व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. व्यवसायाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रथम योजना तयार करून मग उद्योगाची स्थापना करायची असे ते ठरवतात.
माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना व्यवसायासंबंधी माहिती मिळते. रोहितला आपल्या शेतीमध्ये मोठे बदल करावे लागतील हे त्याला कळले. निर्यातक्षम गुणवत्तेची किल्ली ऑर्किडसारखी फुले आणि किंवा ड्रॅगन फ्रूटसारखी फळे पिकवण्यासाठी वातावरण विशिष्ट आर्द्रता आणि तापमान कक्षा राखावी लागणार होती. मृदेचा सामू टिकवण्यासाठी विशेष खत वापरण्याची गरज होती. त्याला हे देखील समजले होते की यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याची मदत घ्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्यातीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना काढावा लागतो. परदेशी व्यवहार करण्यासाठी बँकेत एक खाते उघडावे लागते. तसेच याही गोष्टीची माहिती मिळाली की निर्यातक्षम गुणवत्तेच्या उत्पादनासाठी रोपे कोठे मिळतात. आखाती राष्ट्रामध्ये या फुलांना चांगली मागणी असून त्यापासून आर्थिक परतावाही चांगला मिळतो. हे देश जवळचे असल्याने विमानाने काही तासात माल या देशांना पोच करता येतो. त्यामुळे त्यांचा ताजेपणा, मालाची गुणवत्ता चांगली राखता येते. आपल्या उद्योग थेट त्या देशात उभारण्यासाठी तेथील काही विक्रेत्यांना भेटी देण्याचे रोहितने ठरवले. सेजलच्या हे लक्षात आले की टूथपेस्ट ही लोकांच्या नित्य गरजेची वस्तू आहे. तिच्या शास्त्रशाखेच्या पार्श्वभूमीवर दंतारोग्य चांगले ठेवण्याचे सूत्र तिने ठरवले. त्यासाठी तिने औषध निर्मिती उद्योगात काम सुरू केले. स्रोतभावाची मदत घेऊन याविषयी खालील अनेक गोष्टींची उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यकता होती याची तिला माहिती मिळाली. उद्योगासाठी लागणारी यंत्रसामुग्री विकत घेणे आणि कामगार नेमणे, उद्योग स्थापनेसाठी जागा, शासनाच्या सक्षम यंत्रणेकडून उद्योगासाठीचा नाहरकत प्रमाणपत्र, तसेच विविध परवानग्या जसे अग्निशमन कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र. तयार केलेले टूथपेस्ट भरण्यासाठी ट्यूब व वेष्टनासाठी कागदी डबे तयार करून देणारे उद्योग, उत्पादनाच्या जाहिरातीसाठी जाहिरात संस्थेची नेमणूक. खरे तर एवढे मोठे पाऊल उचलताना सेजल थोडी साशंक होती, कारण या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवल व जागेची गरज होती. शासनाच्या स्टार्टअप या योजनेअंतर्गत तिला कमी व्याजदराचे कर्ज मिळू शकते हे सेजलला कळल्यानंतर तिला थोडी हुरूप आली. सेजलच्या वडिलांनी तिचा जमिनीच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडवला. त्यांनी शहराच्या एका टोकाला असलेली त्याच्या मालकीत जमीन सेजलला देऊ केली. त्यात त्यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी जसे वीज, पाणी जोडणी, ठेकेदाराकडून इमारत बांधणे घेण्याचे ठरवले. ही तयार जमीन त्यांनी सेजलला भाडे तत्त्वावर देण्यात ठरवली. आसिफला त्याच्या व्यवसायाकरता प्रामुख्याने सेवा व मनुष्यबळाची गरज होती. हे लक्षात आले. या व्यवसायासाठी मनुष्य भाड्याने काही काळासाठी सहज उपलब्ध होत आहेत. त्याला कळले जसे खानपान सेवा, वाजंत्रीवाले, फुलवाले, ध्वनिवर्धक इत्यादी कामासाठीचे मनुष्यबळ, प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या विविध सक्षम यंत्रणेकडून घ्याव्या लागतात. त्या कशा घ्यायच्या याची माहिती त्याने करून घेतली. त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजारपेठेत एखादे कार्यालय उघडणे योग्य होईल असे त्याच्या लक्षात आले. त्याच्या स्टार्टअपसाठी एक माहितीपत्रक, स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड त्याने तयार करून घेतले. वर्षभराच्या नियोजनानंतर तिन्ही मित्रांनी आपापले व्यवसाय सुरू केले. त्यांनी त्यांचे व्यवसाय स्वतःच निवडलेले असल्याने ते करण्यास त्यांना आनंद वाटत होता. त्यांचे व्यवसाय आता त्यांच्या विशेष आवडीने बनले आहेत. आता मुलांना आपण हा पॅरेग्राफ वाचला, 55 पेज पॅरेग्राफ वाचला. 3 जी मुलं आहेत त्यांनी पदवी घेतली आहे. तिन्ही मुलांनी, त्यामध्ये रोहित, सेजल आणि आसिफ अशी 3 मुलं आहेत. त्यांनी पदवी घेतली, त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांना मदत काय असेल, कोणता व्यवसाय करायचा याची त्यांनी माहिती दिली आहे. हा आपण पॅरेग्राफ वाचला. आता या पॅरेग्राफच्या खालच्यामध्ये एक प्रश्न आहे. तो एक पहिला प्रश्न आहे 1 नंबरचा. विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय? विविध
सक्षम यंत्रणा म्हणजे काय, असा एक त्यामधला प्रश्न आहे. विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय, चा यामध्ये प्रश्न दिला, पहिला क्रमांकाचा प्रश्न आहे. आता आपण हा जर विद्यार्थी पॅसेज वाचल्यानंतर त्याच्यामध्ये विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय याची आपल्याला माहिती मिळते, आणि त्याच्या आधारे आपण हा पहिला प्रश्न जो आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. तर यामध्ये काय उत्तर आहे, एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते, त्यास आपण काय म्हणतो, सक्षम यंत्रणा असं म्हणतो. त्याला काय म्हणता येईल, सक्षम यंत्रणा असं म्हणतो. म्हणजे कोणता व्यवसाय सुरू करताना प्रथम त्या नागरिकाला, त्या उद्योजकाला काय करावं लागतं, शासकीय परवानगी लागते. त्याच्याशिवाय त्याला तो उद्योग जो आहे तो उद्योग सुरू करता येत नाही किंवा चालू करता येत. त्याला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी विविध सक्षम यंत्रणा असं म्हणतो असतो. यासाठी काय करतो आपण, या संदर्भात जर पाहिलं आपण, या व्यवसायासाठी काही नियमावली निश्चित केली जाते. त्यामध्ये जर पाहिलं आपण, परवानगीचा अधिकार हा ज्यास असतो त्यास सक्षम यंत्रणा म्हणतात. जी व्यक्ती परवानगी देते त्याला काय म्हणतो आपण, सक्षम अधिकारी म्हणतो. आणि ती व्यक्ती काय करते, एखादा व्यवसाय सुरू करताना त्याला काय करते, परवानगी देण्याचं काम करते. आता यात जर पाहिलं आपण, समजा आपण एखादं दुकान उघडायचं ठरवलं किंवा कारखाना काय ठरवलं, तर कारखाना किंवा दुकान उघडताना त्याची प्रथम शासन दरबारी परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्याचं पत्र असेल तर शासनाची परवानगी असेल तर आपला तो उद्योग सुरू करता येईल. उदाहरण डॉक्टर की हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर शासनाचं प्रमाणपत्र असतं, आणि त्या शासकीय प्रमाणपत्राशिवाय त्या व्यक्तीला डॉक्टरी काय व्यवसाय सुरू करता येत नाही. म्हणजे इथं उद्योग सुरू करत असताना कोणत्याही उद्योगाची प्रथम परवानगी घ्यावी लागते, त्याच्यानंतर मग पुढं तो व्यवसाय जो तो व्यवसाय त्याला सुरू करता येतो. हे त्यामध्ये सक्षम यंत्रणेचं कार्य सांगते. उदाहरणार्थ स्थानिक प्रशासन, आता ही परवानगी कोण देतं, स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, आरोग्य यंत्रणा यांच्यापासून प्रामुख्यानं ही परवानगी जी आहे ही परवानगी अधिकार देण्याचं काम करत असतात. म्हणजे गावामध्ये आपण साधा एखादा उद्योग सुरू करायचा झाला तर त्यामध्ये वीटभट्टी हा उद्योग घेतला आपण, तर वीटभट्टी हा उद्योग सुरू करताना त्या ठिकाणी शासनाची परवानगी घ्यायला, तहसीलची परवानगी लागते. माती उचलायची असेल रॉयल्टीची परवानगी लागते. त्यानंतर बालकल्याण आयोगाची परवानगी लागते, प्रदूषण नियंत्रणाची परवानगी लागते. त्याच्याशिवाय वीटभट्टी हा उद्योग जो आहे हा उद्योग सुरू करता येत नाही. म्हणजे शासकीय अधिकारी जे आहेत ते शासकीय अधिकारी प्रामुख्यानं त्या ठिकाणी ही परवानगी देण्याचं काम करतात. म्हणजे पहिला प्रश्न जो आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, विविध सक्षम यंत्रणा अनेक उद्योग जे आहेत ते उद्योग सुरू करण्यासाठी काय करतात, परवानगी देण्याचं काम किंवा कार्य करतात. हे आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. हा एक त्यामधला पहिला प्रश्न आपल्याला त्याचं उत्तर देत आहे. आता प्रश्न दुसरा आहे. दुसरा म्हणजे काय आहे, गोष्टीतील तिन्ही मुले कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत. गोष्टीतील तीनही मुले कोणता व्यवसाय निवडणार आहेत. आहे त्यामधला प्रश्न क्रमांक दुसरा आहे. म्हणजे आपण जो उतारा वाचला त्या उतारानं तीन जी मुलं आहेत ते तीन मुलं कोणत्या प्रकारचा व्यवसाय निवडतात असा त्याच्यावर एक प्रश्न आहे. आता तीन मुलं कोण आहेत, त्यामध्ये रोहित हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, सेजल हे उद्योगपतीची मुलगी आहे, आणि आसिफ हा एक छोटा हॉटेल व्यवसायाचा मुलगा आहे. हे तीन मुलांवरती एक प्रश्न पडला. आता तिन्ही जर पाहिला आपण तर पहिला आहे रोहित, हा शेती हा व्यवसाय निवडतो. पहिला आहे रोहित काय करतोय, शेती हा व्यवसाय निगडीत व्यवसाय करतो. त्यामुळे फुल शेती असेल, फलोद्यान शेती असेल, हा शेती करण्याचं काम करतो. म्हणजे रोहित हा जर पाहिला तर रोहित हा शेती हा व्यवसाय करतो. म्हणजे काय करतो, तो प्राथमिक व्यवसाय जो आहे हा व्यवसाय निवडतो. आता प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, त्याची व्याख्या मागं पाहिली आपण. जे व्यवसाय निसरा म्हणून आहेत
त्यांना आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. म्हणजे रोहित हा प्राथमिक हा व्यवसाय म्हणतो. म्हणजे यामध्ये शेती उद्योग जो आहे हा शेती उद्योग करण्याचं निश्चित करतो. दुसरा आहे सेजल मुलगी आहे. ती जर पाहिलं आपण सेजल ही नंबर 2, ती व्यवसाय कुठला निवडते? टूथपेस्ट उद्योग जो आहे हा टूथपेस्ट उद्योग निवडतो. म्हणजे टूथपेस्ट हा उद्योग जर पाहिला तर कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून अधिक टिकाऊ पक्का माल निर्माण करण्याचं काम मी करते. म्हणजे द्वितीयक व्यवसाय जो आहे हा द्वितीयक व्यवसाय जो आहे तो द्वितीयक व्यवसाय प्रामुख्याने काय करते की सेजल निवडते. म्हणजे प्राथमिक कच्चा माल केमिकल गोळा केलं आणि त्या प्राथमिक कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून टूथपेस्ट तयार करण्याचं काम केलं. म्हणजे या ठिकाणी सेजल ही मुलगी जी आहे टूथपेस्ट निर्माण करण्याचा हा व्यवसाय निवडते. तर आसिफ जर पाहिलं तर आसिफ हा मुलगा त्या ठिकाणी कार्यक्रम व्यवस्थापन कंपनी, आसिफ जो तिसरा आहे, आसिफ जो तिसरा मुलगा आहे तो कार्यक्रम व्यवस्थापन कंपनी निर्माण करण्याचं काम करतो. म्हणजे कुठला व्यवसाय आहे? आसिफ हा या ठिकाणी कार्यक्रम व्यवस्थापन कंपनी जी आहे ते कंपनी निवडण्याचं काम किंवा कार्य केलं. आता आसिफचा जरा उद्योग पाहिला आपण तर आसिफ हा प्रामुख्याने तृतीयक प्रकारचा व्यवसाय करतो. तृतीयक प्रकारचा व्यवसाय जो आहे हा व्यवसाय आसिफ करत असतो. म्हणजे रोहित प्राथमिक व्यवसाय करतो, सेजल द्वितीयक व्यवसाय करण्याचं काम करते आणि तिसरा जो आसिफ हा काय करतो? तृतीयक व्यवसाय जो आहे हा तृतीयक व्यवसाय निवडतो. म्हणजे या ठिकाणी लागणारा सेवाभावी कार्यक्रम जो आहे त्या सेवा पुरवण्याचं काम हा प्रामुख्याने काय करतो? हा रोहित आसिफ हा करत असतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्या 2चं उत्तर काय देता येईल? रोहित शेती हा प्राथमिक व्यवसाय, सेजल द्वितीयक व्यवसाय निवडते आणि आसिफ जो आहे आसिफ हा तृतीयक व्यवसाय निवडण्याचं काम करतो. आता यामधला प्रश्न क्रमांक 3 जो आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे तो बघूया आपण. तो कुठला प्रश्न आहे? प्रत्येकाला त्याचा आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायाशी संबंध येईल? जे आपण 3 उदाहरणं पाहिली. प्रत्येकाने व्यवसाय निवडला आणि प्रत्येकाला व्यवसाय निवडताना इतर व्यवसायाचा आधार घेतला जातो का नाही यावरती आधारित हा एक प्रश्न विचारला. आता याचं आपण जर उत्तर पाहिलं क्रमांक 3 मध्ये काय केलं या ठिकाणी, तर या 3साठी जर निर्देश केला आपण तर शेती व्यवसाय करताना रोहितला शेती व्यवसाय त्यांनी निवडला आहे. शेती व्यवसाय करताना इतर व्यवसायाची गरज आहे का? निश्चित आहे. इतर व्यवसाय कुठले त्याला साहेबूत आहेत? खत निर्मिती उद्योग. म्हणजे शेती करण्यासाठी रोहितला खत निर्मिती उद्योगाचा आधार घेतला जाईल, कृषी विभागाचा आधार घेतला जाईल, बँकांचा आधार घेणं गरजेचं, रोपवाटिकांचा आधार घेणं गरजेचं, वाहतुकीचा आधार घेणं गरजेचं आणि विपणन या आर्थिक व्यवसायाचा त्याचा संबंध येतो. मग शेती करताना रोहितला इतर अनेक व्यवसाय जे आहेत त्या इतर अनेक व्यवसायाचा आधार घेऊन काय करता येईल? तो काय करतो? आपला शेत्या व्यवसाय जो हा शेत्या व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे तयार करण्याचं काम करतो. मग शेतीमध्ये रोपं विकत घेईल, आधुनिक रोपं असतील तर रोपं विकत घेण्याचं काम करेल, खतं घेईल आणि शेतीत उत्पन्न जास्त काढेल, बँकाकडून खत पुरवठा केला जाईल आणि त्याद्वारे तो आर्थिक प्रश्न सोडेल. शेतीतला माल जो आहे तो तयार माल जो आहे तो वाहतुकीद्वारे कारखान्यात येण्यासाठी वाहतूक साधण्याची गरज आहे. विपणन म्हणजे मार्केट जे आहे ते मार्केट कोण करेल? ते या ठिकाणी विपणन कंपन्या ज्या आहेत त्या विपणन कंपन्या मार्केट तयार करण्याचं काम करतील. म्हणजे रोहित जो आहे तर रोहित याला आपला प्राथमिक व्यवसाय सुरू करण्यासाठी, शेत्या उद्योग करण्यासाठी इतर अनेक साहेबूत उद्योग जे आहेत त्या इतर अनेक साहेबूत उद्योगाचा त्याला सहाय्य घेऊन मग आपला हा उद्योग जो आहे हा उद्योग त्याला चांगल्या प्रकारे सुरू करता येईल. दुसरा आहे सेजल ही या मुलीने टूथपेस्ट निर्मिती करण्याचा उद्योग सुरू केला. हे कोलगेट टूथपेस्ट जे आहे त्यामध्ये टूथपेस्ट निर्मिती उद्योग सुरू केला आहे. त्याची गरज सगळ्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळे त्याने हा द्वितीयक व्यवसाय निवडला आणि यासाठी त्याला इतर साहेबूत उद्योग जे आहेत त्यामध्ये औषध निर्मिती उद्योग
अनेक प्रकारचे केमिकल तयार करून त्या ट्यूबमध्ये ते काय केले, सेजल काय केलं त्या ठिकाणी औषध पेस्ट जी आहे ती पेस्ट तयार केली. अग्निशमन दल त्याची त्याला गरज असेल. त्यानंतर यंत्रनिर्मिती, व्यस्त निर्मिती, जाहिरात आणि बँका पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधांचा या ठिकाणी गरज असते. म्हणजे या ठिकाणी जर बाहेर पाहिला पण तर याने पायाभूत सुविधांचीसुद्धा गरज या औषध उद्योगासाठी लागते. म्हणजे द्वितीयक व्यवसाय सुरू करण्यासाठी कारखाना, त्या ठिकाणी केमिकल औषध निर्मितीसाठी त्या ठिकाणी पाहिला पण तर रासायनिक उद्योग जे आहेत त्या रासायनिक उद्योगाची गरज आहे. औषध निर्मिती उद्योगामध्ये अग्निशमन दलाची गरज आहे. आणि यंत्रनिर्मिती अनेक टूथपेस्ट कवरिंग तयार करणं, त्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पेस्ट भरणं, त्यानंतर पेस्ट भरणं, त्यानंतर त्याने ते वेस्टर्न कवर लावणं, बटन तयार करणं, इतर अनेक उद्योग जे आहेत त्या इतर अनेक यंत्रनिर्मितीचे उद्योगाची गरज आहे. वेस्टर्न निर्मिती उद्योगाची गरज आहे, जाहिरातीची गरज आहे. त्याच्याशिवाय सेजल तर टूथपेस्ट जे आहे ते टूथपेस्ट मार्केटमध्ये विकली जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण सेजल इलाही त्या ठिकाणी इतर दुय्यम उद्योग जे आहेत ते इतर अनेक दुय्यम उद्योगाचा गरज आपल्याला सांगते. तिसरा आहे आसिफ. तिसरा आहे मुलगा आसिफ. आता आसिफ यानं जर निवड केला उद्योग जर पाहिला आपण तर त्याचा उद्योग जो आहे तो आहे खानपान सेवा उद्योग. यामध्ये जर पाहिलं वाढप्यांची गरज आहे, वाजंत्र्याची गरज आहे, फुलवाल्यांची गरज आहे, ध्वनिवर्धक यांची गरज आहे, प्रिंटिंग प्रेस याची गरज आहे, जाहिरात विभाग इत्यादी व्यवसायाशिवाय आसिफ जो आहे तो आसिफ हा आपला व्यवसाय जो तो व्यवसाय काय करता येईल त्याला करणं अवघड किंवा अशक्य आहे. या दृष्टीनं आपण जर पाहिलं प्रामुख्यानं मग तिन्ही उद्योग असेल इतर दुय्यम उद्योग जे आहेत त्या इतर अनेक दुय्यम उद्योगाची गरज आपल्याला सांगता येईल. हा झाला प्रश्न क्रमांक तिसरा. आता प्रश्न चौथा जो आहे तो कुठला आहे बघा. वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्याचे आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण करा. वरील जेवढ्या आर्थिक क्रिया ज्या आहेत आपण जे आता परिच्छेद बाजूला पान 55वरला त्यामध्ये प्रश्न चौथ्याच उत्तर जर पाहिला आपण तर वरील परिच्छेदमध्ये जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्यांच्या आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण करा असा एक प्रश्न आहे. आता वरील आपण जो उतारा वाचला त्यामध्ये 3 प्रकारच्या आर्थिक क्रिया आहेत. कुठल्या 3 आर्थिक क्रिया आहेत त्यामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक या 3 आर्थिक क्रियांचा समावेश या उत्तरामध्ये आला गेला. आता या वरील परिच्छेदामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया कोणत्या आहेत तर त्या जर पाहिलं आपण प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत. प्राथमिक आर्थिक क्रिया. दुसरं आहे द्वितीयक आर्थिक क्रिया आणि तिसरं आहे तृतीयक आर्थिक क्रिया. असे तिन्ही प्रकारच्या आर्थिक क्रियांचा समावेश यामध्ये केला. आता प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये जर बोले शेती आणि रोपवाटिकांचा उल्लेख आपल्या होत आहे. शेती याचा उल्लेख आहे, रोपवाटिकेचा उल्लेख जो आहे तो उल्लेख यामध्ये केला गेला. त्यानंतर द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये जर पाहिलं बेकरी, टूथपेस्ट, औषध निर्मिती, बांधकाम विभाग, यंत्रसामुग्री, व्यस्त निर्मिती यांचा समावेश या द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये केला गेला आहे. आणि तृतीयक आर्थिक क्रिया जर पाहिलं आपण तर तृतीयक आर्थिक क्रियामध्ये शिक्षण, त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट, कार्यक्रम व्यवस्थापन, बँका, व्यापार, वाहतूक, आरोग्य, कृषी, शेती केंद्र, शासकीय कार्यालय, जाहिरात, अग्निशामक दल, बांधकाम विभाग, प्रिंटिंग प्रेस इत्यादींचा समावेश केला तृतीयक व्यवसायामध्ये आपल्या या परिच्छेद आले. म्हणजे आपण जो 55 नंबरचा जो परिच्छेद वाचला त्यावरती जी 4 प्रश्न जे आहेत त्या 4 प्रश्नांची उत्तरं आपण घेतली. यावरून सांगता येईल 3 मुलांनी 3 वेगळे उद्योग सुरू केले आणि त्या वेगळ्या उद्योगामध्ये त्यांनी काय केलं त्या ठिकाणी आपले आर्थिक उत्पन्न जे आहे ते आर्थिक उत्पन्न वाढण्याचं काम केलं. म्हणजे प्राथमिक व्यवसाय काही निवडला आणि द्वितीयक व्यवसाय निवडला आणि तृतीयक व्यवसाय निवडून त्यांनी काय केलं त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाची गरज जी आहे ती गरज भागवण्याचं काम केलं. आता त्याच्यानंतर 56 पेज नंबर 56वरती त्या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण असा एक भाग झाला. आता पेज नंबर 56 जर बघितलं आपण तर त्यामध्ये या ठिकाणी वाचन केलं आपल्याला असं समजतं की मानवी व्यवसायाचा उल्लेख असल्याचे लक्षात असे दिसून येते की सर्व व्यवसायांना मानवाच्या आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. आपण म्हणतो
आणि त्या पूर्ण करण्यासाठी निसर्गाची गरज असते. नैसर्गिक घटकाशिवाय प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक हे व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय करणं अवघड किंवा अशक्य आहे. म्हणजे या ठिकाणी एकमेकावर आधारित सर्व व्यवसाय आहेत आणि त्याच्याशिवाय त्या ठिकाणी कोणता व्यवसाय जो आहे हा व्यवसाय सुरू करणं अवघड किंवा अशक्य आहे. मानव एखादा व्यवसाय थेट सुरू करताना त्या ठिकाणी जास्त टिकाऊ, मूल्यवर्धक करून त्याचा वापर करत असून त्याद्वारे तो काय करतो, जास्त उत्पादन घेण्याचं काम करतो. प्राथमिक, द्वितीय, तृतीयक व्यवसायासाठी अनेक सेवा देणाऱ्या अनेक प्रकारच्या सेवा व्यवसाय समावेशामध्ये केला जातो. एवढी आपण आज इथं माहिती पाहतोय आणि त्याद्वारे आपण प्रकरण 6 जे आहे त्या प्रकरण 6 मधले काय केले आपण तृतीयक आर्थिक क्रिया ज्या आहे त्या तृतीयक आर्थिक क्रियाविषयी आपण या ठिकाणी या परिचयाद्वारे ही सुरुवात केली. राहिलेला भाग जो आहे हा नंतर काय करणार आपण पुढच्या तासाला घेणार आहे. नमस्कार.